नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मला पिको फॉल साड्या करायच्या होत्या. एका कस्टमरनी 3 साड्या माझ्याकडे दिलेल्या. तर तिन्ही साड्यांना ब्लाऊज पीस नाही आहे, तिन्ही पण साड्यांना. कारण मी ज्यावेळी ते कस्टमर माझ्याकडे कधी पण साडी, ब्लाऊज काही घेऊन येते ना, त्यावेळी मी त्यांची साडी चेक करत असते, ब्लाऊज पीस चेक करत असते. कधी-कधी काय होतं, आपण दुकानातून आणली ना, तर ती साडीसुद्धा थोडीशी फाटलेली असते, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असतो. नंतर प्रॉब्लेम नको म्हणून मी अगोदरच चेक करून घेत असते. तर ह्या कस्टमरचं पण मी असंच केलं, की कस्टमर ज्यावेळी घेऊन आले माझ्याकडे, त्यावेळी मी त्या तिन्ही पण साड्या चेक केल्या. तर ह्या तिन्ही पण साड्यांना ब्लाऊज पीस नाही आहे. ते कस्टमर कुठेतरी देवाला गेलं होतं, तिकडून त्या साड्या आणलेल्या आहेत त्यांनी आणि त्या काही वापस पण करता येत नाही, आता एवढ्या लांबून आणल्यात म्हटलं. तर त्यांना साडी मोजायची कशी, तर छोटीशी मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे. बऱ्याच जणांना माहित आहे साडी कशी मोजायची. तर इथं हा कोपरा आहे साडीचा, तो इकडे हा पन्ना मोठा असला ना, तर हा पूर्ण 1 मीटर असतो. इकडे ह्या खांद्याच्या इकडे आणि इकडे असा पकडून हा 1 मीटर पूर्ण असतो. तर हा 1 मीटर झाला. त्यानंतर 2, 3, 4 आणि 5. तर फक्त 5 मीटर साडी आहे. जास्त मोठी साडी असेल ना काठापदराची, तर 6 मीटर सुद्धा साडी असते ती. तर आता ही 5च आहे, म्हणजे याच्यामध्ये ब्लाऊज पीस सुद्धा नाहीये. आणि त्या कस्टमरनी तिन्ही पण साड्या मला आता सांगितलं पिको फॉल करून द्या, ब्लाऊजांचा आपण नंतर बघू. तर तुम्ही पण असं कुठे गेला तर साडी प्लीज मोजून घ्या, कारण की उंची असेल ना तर खूप प्रॉब्लेम येतो. ओके, बाय.